पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। जालन्यात बंजारा समाजाच्या तरुणांचं उपोषण सुरू आहे। एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी हे उपोषण सुरू आहे। तो उपोषणाचा आजचा हा 5वा दिवस आहे। उपोषणकर्ते एकनाथ चव्हाणांशी संवाद साधलाय लोकशाहीचे प्रतिनिधी सुधाकर जाधव यांनी। पाहूया कोण बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी जालन्यात बंजारा समाजाच्या तरुणाचं उपोषण सुरू आहे। आज त्यांच्या उपोषणाचा 5वा दिवस असून त्यांची प्रकृती देखील स्थिर नाहीये। स्वतः उपोषण करते, थेट त्यांच्याशीच बोलूया। काय सांगाल, तुमचं उपोषण सुरू आहे, कुठल्या तुमच्या प्रमुख मागण्या आहेत? आमची प्रमुख मागणी एसटी आरक्षण संदर्भात आहे। जी लढाई ही आमची स्वातंत्र्यापासून चालू आहे। जेव्हा 19 जे आदिवासी बांधवांना जे एसटी आरक्षणमध्ये 7% आहे, त्यांच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही आहे। आमचं एक सेपरेट रिझर्वेशन करा आणि त्याला कास्ट 2 यानी की बी असं वर्ग परवानगी करा त्याला, जे की 1956 मध्ये जी की एक समिती नेमलेली, त्या समितीमध्ये आम्ही केंद्र शासनापर्यंत ते पूर्ण दिलेले आहे। आणि केंद्र शासनाला याच्या आधी पण आम्ही कितीतरी आंदोलने, उपोषण खूप प्रमाणात झालेले आहेत। काही लोकांचे यामध्ये बलिदान झालेले आहेत। सरकारकडून त्यांना कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत नाही आहे, कोणत्या पद्धतीनं काही ठोक पुरावा किंवा ठोक नियोजन काही घेतलेलं नाही। त्याबद्दल ही भूमिका जर त्यांनी पूर्णतः मान्य केली नाही तर 28 सप्टेंबरला दिल्ली येथे आमरण उपोषण आणि माझं अंतत्याग म्हणजे माझी स्वतःचं आत्मदहन करणार आहे मी तिथं, जी की बाबा लकीशाह बंजारा यांची दिल्ली येथे संसद भवन आहे, तिथं त्याच्या समोर माझी मला दफन 28 तारखेला इथून जाणार आहे का 28ला दिल्लीला पोहोचणार आहे? 28 सप्टेंबरला दिल्लीला बसणार उपोषणला, असं केंद्र शासनाने मी निवेदन दिलेलं आहे। 28 सप्टेंबर रोजी थेट दिल्लीत जाऊन त्यांनी उपोषणाचा इशारा देखील दिलाय। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।